नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. गोपाळ आणि इंद्रायणी तालुक्याला कसं जायचं यावर विचार करू लागतात. गोपाळ म्हणतो, त्याचा नंबर तर नाही आहे माझ्याकडे, पण एकदा तालुक्याला गेलो होतो, त्यावेळेस बाबांसोबत त्याच्या घरी गेलो होतो, तिथे गेल्यावर बरोबर आठवेल. त्यावर इंद्रायणी म्हणते, अरे पण गोपाळ, तालुक्याला जायचं कसं रे? त्यावर गोपाळ म्हणू लागतो, वय आता आपले घरातले आपल्याला घराच्या बाहेरसुद्धा सोडणार नाही. गोपाळ म्हणू लागतो, आता आपलाच डाव आपल्या अंगलट आला. त्यावर इंद्रायणी म्हणते, आता काय करायचं? विठुराया तूच काहीतरी कर रे. तेवढ्यात मुक्ताची आजी देवळात जाताना दिसते. त्यावर इंद्रायणी म्हणते, मुक्ताची आजी इकडं कुठे एवढ्या सकाळी सकाळी? मुक्ताची आजी विठुरायासमोर रडू लागते. देवा विठ्ठला, माझ्या मुक्ताचा ताप काही केल्याने कमी होईना. तेवढ्यात इंद्रायणी तिथे जाते आणि मुक्ताच्या आजीला विचारू लागते, अजून मुक्ताचा ताप कमी झाला नाही? विठुराया तर आहेच तिच्या पाठीशी, पण तुम्ही तिला डॉक्टरकडे न्या. त्यावर मुक्ताची आजी म्हणते, नेलं होतं 3 दिवसापूर्वी, पण काहीच फरक पडला नाही. पुढे ते म्हणू लागते, तिच्यावर त्या साडीवाल्या दाढीवाल्या भूताची सावली पडली आहे, म्हणून तिचा ताप उतरत नाही आहे. त्यावर इंद्रायणी बोलू लागते, काय हो आजी, तुम्ही विठुरायावर विश्वास ठेवता आणि दुसरीकडे भूतखेत अशी अंधश्रद्धा पाहतात. त्यावर मुक्ताची आजी बोलू लागते, ए शेंबडे, आता तू कीर्तन करायला लागलीस म्हणून मला सांगतेस? तेवढ्यात तिथे गोपाळ येऊन म्हणतो, हा सांगावं तर लागणारच आहे. पुढे तो म्हणू लागतो, आजी अहो काय करताय? तुमच्यासारखी जुनी जाणती माणसं जेव्हा अशी वागायला लागतात त्यावेळेस आमच्यासारख्या शेंबड्या पोरांनाच सांगावं लागतं. त्यावर मुक्ताची आजी रडून म्हणू लागते, गोपाळ महाराज, मी कशी घेऊन जाऊ तिला तालुक्याच्या दवाखान्यात? त्यावर गोपाळ म्हणतो, म्हणजे? त्यावर ती म्हणू लागते, घरी कोणीच नाही आहे, मी एकटी कशी जाऊ? त्यावर गोपाळ म्हणतो, मग आम्ही येतो की तुमच्याबरोबर? त्यावर ती म्हणते, तुम्ही? गोपाळ म्हणू लागतो, मान्य आहे आम्ही छोटे, पण अशा वेळेला कोण छोटं कोण मोठं, कोण चांगलं कोण वाईट असं काहीच बघायचं नसतं म्हणे. इकडे मुक्ताची आई हॉस्पिटलमध्ये गोपाळ आणि इंदूला भेटायला येते. त्यावर गोपाळ विचारू लागतो, काही मदत हवी आहे का? त्यावर मुक्ताची आई म्हणते, नाही. त्यावर इंद्रायणी म्हणते, अगं तू तिच्याजवळ पाहिजे होती, तू इथे कशी? त्यावर मुक्ताची आई म्हणते, आता ती बरी आहे, मी तुम्हालाच भेटायला आले होते. ती पुढे बोलू लागते, डॉक्टर म्हटले अजून 2 दिवस तिला ठेवावं लागेल. बरं झालं तिला लवकर आणलं. तरी मी सासूबाईंना म्हणत होते की तिला आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊ, पण त्या गंडे दोरे याच्यातच अडकल्या होत्या. तुमच्यामुळेच माझी मुक्ता वाचली असं म्हणून ती त्यांच्या पाया पडू लागते. त्यावर ते म्हणू लागतात, अहो काय करताय तुम्ही, लहान आहे आम्ही. त्यावर मुक्ताची आई म्हणते, नाही रे बाळा, तुम्ही महान आहे, तुमच्यामुळेच माझ्या सासूबाईंना मुक्ताला इथे घेऊन यायची बुद्धी सुचली. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, अहो आमच्यामुळे नाही, विठुरायामुळे. पुढे मुक्ताची आई पैसे काढून त्यांना देते आणि तुम्ही लवकर घरी जा म्हणते. गोपाळ आणि इंद्रायणी बाहेर येऊन विचार करू लागतात की आता शिरशेकर काकांना कसं शोधायचं. त्यावर गोपाळ म्हणतो, ते नेहमी म्हणायचे की मी पिंपळे नाक्यावर राहतो, आपण तिकडेच शोधूया, पण शिरशेकर काका त्यांना काही भेटत नाही. ते पुढे चहा बिस्किट घेतात. इंद्रायणी म्हणू लागते, अरे गोपाळ, आपण इकडे येण्याऐवजी पोलीस स्टेशनमध्येच त्यांना शोधायला हवं होतं. त्यावर गोपाळ म्हणतो, तिकडेही जाऊया आपण. त्यावर इंद्रायणी म्हणते, जर तिकडेही सापडले नाही तर? त्यावर गोपाळ म्हणतो, इंदे, अगं निगेटिव्ह कशाला विचार करते? बघ, आपल्याला वाटलं होतं का आपण तालुक्याला येऊ, पण आलोच ना, इच्छा तिथे मार्ग. इंद्रायणी विचार करत असते, विठुराया आता त्यांना कुठे शोधायचं? तेवढ्यात तिचा धक्का एका माणसाला लागतो. त्यावर तो ओरडून तिला म्हणतो, का गं कुठे लक्ष असतं? त्यावर गोपाळ म्हणतो, अहो बारकी, चूक झाली असेल. तो त्यांच्याकडे बघून म्हणू लागतो, ओ इकडे या, तुम्ही गोपाळ महाराजच ना? त्यावर गोपाळ त्यांच्याकडे बघू लागतो. पुढे ते म्हणतात, आणि तू ग इंद्रायणी, इंद्रायणी सोपान वाडेकर, बरोबर ना? इंद्रायणी विचारते, पण तुम्ही कोण? त्यावर शिरसेकर म्हणू लागता, तुम्ही मला ओळखलं नाही वय? अरे मी तुमचा कृष्णा दादा, कृष्णा शिरसेकर. त्यावर इंद्रायणी आणि गोपाळला खूप आनंद होतो आणि ते म्हणतात, अरे यांनाच हुडकत होतो की आपण. पुढे तो विचारू लागतो, व्यंकू महाराज कसे आणि गाव कसं आहे आपलं? त्यावर इंद्रायणी म्हणते, बरंच म्हणायचं. त्यावर तो विचारू लागतो, बरं म्हणायचं म्हणजे? त्यावर गोपाळ म्हणतो की मुळात आम्ही तुलाच भेटायला तालुक्याला आलो होतो. पुढे गोपाळ म्हणतो, तू आमच्याबरोबर चल, आता आम्ही तुला वाटेनं सगळं सांगतो. आणि ते विठूच्या वाडीकडे जायला निघतात. इकडे विंजे सरकार मोठ्याबाईंना येऊन हाताने चला असं म्हणू लागतात. त्यावर मोठ्याबाई म्हणतात, अहो कुठं? त्यावर विंजे सरकार म्हणतात, अहो जायचं नाही का आपल्याला? त्यावर मोठ्याबाई म्हणतात, अहो कुठं जायचं आणि असं हाताने इशारा काय करताय? अहो सासूबाई मी तुमची. वर ते म्हणू लागतात, अहो वेळ झाली ना सासूबाई, असं काय करताय? त्यावर मोठेबाई म्हणतात, कसली वेळ? त्यावर विंजे सरकार म्हणतात, अहो 20 लाख रुपये घ्यायला जायचे, काल ठरलं ना आपलं. त्यावर मोठेबाई म्हणतात, मी नाही. त्यावर विंजे सरकार म्हणतात, म्हणजे?
त्यावर मोठ्या बाई म्हणू लागतात, अहो म्हणजे काय, कसली डेंजर माणसं आहेत ते, त्यांनी मला काही केलं मग माझ्या अधोक्षजकडे कोण बघणार? तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, पण तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला 20 लाख रुपये देतील? अहो ते तुमचेच 20 तुकडे करतील. आता बघा तुम्हाला काय करायचं. पुढे त्या म्हणू लागतात, अहो पैशासाठी तुमचा जीव जाईल तर जाईल आणि माझ्या पोरीचं कुकूही पुसेल, त्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊच नका, जाऊन शांत झोपा. ठीक आहे असं म्हणून विंजे सरकार तिथून निघून जातात. मोठ्या बाई पटकन उठून पिशवी घेऊन बाहेर जायला निघतात. तेवढ्यात विंजे सरकार तिथे येतात आणि त्यांना बाहेर जाताना बघतात. त्यावर विंजे सरकार हसून म्हणू लागतात, सासूबाई तुम्ही जरी आमच्या सासू असल्या ना, आम्ही पण तुमचे जावई, पैसे सोडत नसतो आम्ही, विंजे सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं, सगळं. इकडे शिरसेकर पप्प्याने काढलेले चित्र बघून विचारू लागतो, हे चित्र कोणी काढलंय? त्यावर सगळेजण पप्प्याकडे बोट दाखवू लागतात. त्यावर पप्प्या म्हणतो, मीच काढलंय. त्यावर तो विचारू लागतो, तुला दिसलेला साडीवाला दाढीवाला एकदम असाच होता का? त्यावर पप्प्या हो नाही असं म्हणू लागतो. त्यावर इंद्रायणी म्हणते, अरे नाही काय म्हणतो रे? पुढे ती शिरसेकरला म्हणू लागते, ए दादा त्याला दमात घेऊ नको, मी पण बघितलंय साडीवाला दाढीवालं भूत, एकदम असंच होतं. शिरसेकर पुढे विचारू लागतो, तुम्हाला माहिती का हा कोण आहे? त्यावर अधोक्षज म्हणतो, दादा अरे यांनाच माहीत नाही तो कोण आहे, त्यामुळे ते आपल्याला विचारताय. त्यावर शिरसेकर चिडून म्हणतो, ए मला माहिती हा कोण आहे, हा आहे नामचीन खुंकार गुंड मांजा गुणाजी, अख्खं डिपार्टमेंट शोधतंय त्याला, 12 हाफ मर्डर आणि 3 फुल मर्डर त्याच्या नावावर आहे. त्यावर इंद्रायणी म्हणते, आयो मायो तरी पण साडी घालून फिरतंय. त्यावर शिरसेकर म्हणतो, त्यामागे पण कारण आहे, अरे तो पळतोय पोलिसांपासनं. पुढे तो विचार लागतो, पण काय रे, तुम्ही ही खबर इथल्या पोलिसांना का नाही दिली? त्यावर गोपाळ म्हणतो, सांगितलं होतं पण पोलीस स्वतःच रात्री घराबाहेर पडत नाही, सारं गाव घाबरलंय त्याला. त्यावर शिरसेकर म्हणू लागतो, फोर्स कमी पडतोय मला, एकदा मला फोर्स मिळाली ना मग मी दाखवतो. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, फोर्स आहे की आपल्याकडं, ही काय आपली फोर्स? त्यावर शिरसेकर म्हणू लागतो, आपण त्याला काहीच करायचं नाही, आपण त्याला फक्त पकडायचंय, कानून त्याला शिक्षा करेल. आणि तो म्हणू लागतो, मांजा गुणाजी आता तुझा खेळ खतम, असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्यावर गोपाळ म्हणतो, वा काय डायलॉग मारलाय, एकदम खतरनाक. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.